पुण्यातील पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील पाबळ गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आणि जातेगावचे माजी सरपंच सुभाष बाबूराव उमाप यांनी पाबळ येथील ग्रामपंचायत कार्यालया शेजारील व्यावसायिकांची भेट घेऊन प्रचार फेरी काढली आहे। पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील पाबळ गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि जातेगावचे माजी सरपंच सुभाष बाबूराव उमाप यांनी पाबळ येथील ग्रामपंचायत कार्यालया शेजारील व्यावसायिकांची भेट घेऊन प्रचार फेरी राबवली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद गटासाठी पाबळगावच्या माजी उपसरपंच सविता बगाटे, पाबळ गणासाठी जातेगावचे माजी सरपंच सुभाष उमाप तर केंदूर गणासाठी केंदूर माजी सरपंच सविता पराड या उमेदवार आहेत। यावेळी त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी पाबळचे माजी सरपंच विकास बगाटे, रंगनाथ चौधरी, BR क्षीरसागर, खंडेराव उमाप, सुरेश जाधव, अशोकराव उमाप, सतीश वाबळे, आनंदराव उमाप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या समवेत उपस्थित होते। यावेळी त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती दिली, तर नोटाबंदी आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळे झालेले नुकसान याची माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकासच होत असल्याचं नमूद केलं। यावेळी बोलताना त्यांनी हा भाग राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असून पक्षाचे तीनही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। सुभाष बाबूराव उमाप जातेगाव बुद्रुक येथील माजी सरपंच असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती पाबळगणातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मला उमेदवारी मिळालेली आहे। आदरणीय आमचे सर्वांचे नेते, या राज्याचे माजी अर्थमंत्री आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्याची जी काही गावं आंबेगावला जोडलेली आहेत त्या सर्व भागाचा वळसे पाटील प्रतिनिधी झाल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे आणि त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार या भागातून मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले होते आणि याही वेळेस शेतकऱ्यांना सध्याच्या सरकारकडून शेतीमालाच्या संदर्भात जो बाजारभाव कोसळलेला आहे त्याचा फार मोठा तोटा, त्याचप्रमाणे नोटाबंदीमुळं अनेक अडचणी व्यावहारिक निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळं सध्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत नाराजीची या सरकारच्या संदर्भात झालेली आहे आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये मतदार मंडळी निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नंबरची पसंती देतील असा मला विश्वास आहे। प्रचाराच्या दरम्यान आम्ही गावोगाव फिरत असताना आमच्या ते लक्षात आलेलं आहे। प्रचाराची एक फेरी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी पाबळच्या सविताताई बगाटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मी पाबळ गणातून आणि पलीकडे केंदूर गणातून सविता पराड ही सर्व समाजामध्ये वावरणारी आणि सर्वांना परिचित असणारी असे उमेदवार आहेत। त्यामुळं या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीनं आमचा सर्व उमेदवारांचा निश्चितच विजय होईल याची प्रतिनिधी राजेंद्र वारघडे, NTV न्यूज पाबळ।